आणि यानंतर या बुलेटिनमध्ये बघूयात 25 मिनिटं 50 बातम्या. मालवणमधील पुतळा दुर्घटनेप्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. यावेळी गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये महाविकास आघाडीकडून आंदोलन केलं जाणार आहे. मात्र अद्यापही या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. महाविकास आघाडीच्या आंदोलनाला भाजप आंदोलनातूनच प्रत्युत्तर देणार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना सद्बुद्धी द्यावी म्हणून शिवरायांच्या पुतळ्यासमोर राज्यव्यापी आंदोलन केलं जाणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली नागपुरात आंदोलन केलं जाईल, तर सिंधुदुर्गात नारायण राणे, रत्नागिरीमध्ये रवींद्र चव्हाण, लातूरमध्ये रावसाहेब दानवे आणि छत्रपती संभाजीनगरात अतुल सावे आंदोलन करणार आहेत. मनोज जरांगे पाटील रात्री उशिरा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दाखल झाले. जरांगे पाटील आज मालवणमधील राजकोट किल्ल्यावरती जातील. नारायण राणे यांच्या जिल्ह्यात येऊन जरांगे पाटील काय बोलतात याकडे सर्व मराठा समाजाचं लक्ष लागलंय. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर मंत्री रामदास आठवले पाहणी करणार आहेत. पाहणीनंतर त्यांची पत्रकार परिषद होईल. मालवणमधील पुतळा दुर्घटना प्रकरणी जळगावात सह्याद्री प्रतिष्ठाननं संताप व्यक्त केला. महाराजांचा अवमान खपवून घेण्यासारखा नाही, त्यामुळे संबंधित आरोपींवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागपुरात महायुतीची खलबत्त झाली आहे. नागपुरातील रामगिरी बंगल्यावरती महायुतीची बैठक संपन्न झाली आणि या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, त्याचसोबतच बावनकुळे आणि प्रफुल्ल पटेलांची उपस्थिती होती. या बैठकीत जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी झालंय. 16 वर्षांपूर्वीचं हे प्रकरण आहे. निलंगा न्यायालयानं राज ठाकरे यांच्या विरोधात आता अटक वॉरंट जारी केलंय आणि महामंडळाची बस फोडल्यामुळे आणि जाळपोळ केल्यानं हा गुन्हा दाखल झाला. निलंगा न्यायालयाच्या न्याय दंडाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलंय. त्यामुळे त्यांना आता निलंगा कोर्टात हजर राहावं लागेल. लातूरात भाजपची जनसन्मान यात्रा होती. दरम्यान या रॅलीत आमदार संभाजी पाटील यांनी अमित देशमुखांवरती टीकास्त्र डागलं. माझ्या मतदारसंघातलं पाणी चोरायला आले होते, मात्र मी असेपर्यंत एक थेंबही पाणी नेऊ देणार नाही असं खुलं चॅलेंज त्यांनी अमित देशमुखांना दिलं. मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी आज मेगा ब्लॉक घेण्यात येतोय. माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावरती वळवण्यात येतील, तर सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर आणि वाशीला जाणाऱ्या अप आणि डाऊन हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द असेल. एलपीजी गॅस सिलेंडरला पुन्हा एकदा महागाईचा फटका बसलाय. आजपासून म्हणजेच 1 सप्टेंबरपासून तेल कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री बसणार आहे. नवीन किमतीनुसार 1 सप्टेंबरपासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 39 रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर दिल्लीमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1691 रुपये झाली आहे. राज्यातील निवासी डॉक्टरांच्या आंदोलनानंतर सार्वजनिक रुग्णालयांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत सरकारनं कठोर पावलं टाकायला सुरुवात केली आहे. मुंबईतील प्रमुख सार्वजनिक रुग्णालयांच्या सुरक्षेचा आढावा पोलिसांनी घेतला. तसंच सुरक्षेसंदर्भात ठोस सूचनाही केल्या. या सूचना अंमलात आणल्यास ही रुग्णालयं सुरक्षित होतील असा पोलिसांचा दावा आहे. बदलापुरातील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. कोर्ट रूममध्ये नॉन रिफ्लेक्टेड काचेच्या माध्यमातून पीडित चिमुकलीसमोर आरोपी अक्षय शिंदेची ओळख परेड करण्यात आली. या प्रकरणात आरोपीची ओळख परेड अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. येत्या सोमवारी अंधेरी आणि जोगेश्वरी परिसरात 12 तासांसाठी पाणीपुरवठा बंद असेल. वेरावली जलाशयामध्ये 900 मिलीमीटर व्यासाच्या वाहिनीवरील झडपा बदलण्याच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे.